सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावनो, सध्याला आपण फार महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळी उपस्थित आहोत. आपण आहोत सध्याला महाडमध्ये आणि महाड ही संघर्षभूमी आहे. महाडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली चवदार तळे याचा सत्याग्रह केला आणि हे तेच महाड आहे ज्या स्थळी 25 डिसेंबर 1927 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला जाळलं, म्हणजे दहन केलं. आज आपण त्या स्थळी आहोत. बघू शकता माझ्या पाठीमागे ज्या स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली, आज त्याच ठिकाणी आपण उपस्थित आहोत. आणि भावांनो, ज्या स्थळी आपण उपस्थित आहोत या जाग्यांची किंवा स्थळाची काय डेव्हलपमेंट आहे हे आपण बघणार आहोत. आणि ही ऐतिहासिक स्थळ आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, यांचे पाय इथे लागलेले आहेत. ही जागा फार महत्त्वपूर्ण आहे. पण ह्या जागेचा किती आत्तापर्यंत राजकीय पक्षांनी व महाडतील सर्व उपासक उपासिका जे आहेत आपले बुद्ध धम्मातील, यांनी याच्यावरती किती लक्ष दिलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी एक छोटासा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर भावांनो, आता आपण जवळून बघूया. तर बघू शकता भावांनो, ही ती जागा आहे ज्या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 साली मानवतेच्या हक्कांसाठी मनुस्मृती हे दहन केले. असा क्रांतीस्तंभ उभारण्यात आलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे जाऊया वरती. आणि या ठिकाणी अशी एक पाटीसुद्धा लावलेली आहे, ज्या पाटीमध्ये आपल्याला क्रांतीभूमी याची माहिती दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल. आता वरती जातोय. चप्पल वगैरे काढावं लागणार. बघू शकता भावांनो, अशा प्रकारे स्मारक उभारण्यात आलेलं आहे बाबासाहेबांचं. इथीच जागा आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा जो हिंदू धर्मातील ग्रंथ आहे याला 25 डिसेंबर 1927ला दहन केले होते. विचार करा, पुस्तकांवरती अपाट प्रेम करणारा व्यक्ती जर एक ग्रंथ दहन करत असेल किंवा पुस्तक जाळत असेल तर ते पुस्तक किती विषारी असेल याचा आपण विचार केला पाहिजे. कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाला फार जोर दिला आहे. त्यांनी म्हटले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणासाठी ते देशोदेशी गेले. आज तो व्यक्ती जर पुस्तक जाळत असेल तर ते पुस्तक किती विषारी असेल याचा आपण विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे भावांनो, हे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी हे ऐतिहासिक स्थळ आहे. बघू शकता असं ग्राउंड वगैरे आहे इथे. हे ऐतिहासिक स्थळ आहे. ह्या स्थळी अजून डेव्हलपमेंट झाली पाहिजे. हे स्थळं राबल्या गेली पाहिजे, राखल्या गेले पाहिजे, जपल्या गेले पाहिजे. पण असं आपल्याला कुठंच होताना दिसत नाही. हे फक्त इथं स्मारक उभारून करून दिले. बघू शकता स्मारकावरती ऊन पडतंय, पाऊससुद्धा स्मारकावरती काही त्यांनी लावलेलं नाही जेणेकरून त्याचं रक्षण होईल. फार दुर्दैवी परिस्थिती आहे सध्याला. आणि महाडमधील सर्व आंबेडकरी समाजाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मला तरी असं वाटतंय. आणि ही जागा फार, या जागेचं सुंदरीकरण झालं पाहिजे. पाठीमागे जर बघितलं, बघू शकता भावांनो, हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली होती.
आणि आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळतंय बघू शकता. हे ऐतिहासिक स्थळ आहे. मला अक्षरशः लाज वाटते की ज्या व्यक्तीनं संपूर्ण जीवन मानव अधिकारांसाठी दिलं आहे त्या व्यक्तीच्या जाग्याला आज असा म्हणजे आपण डाग लावतोय बघू शकताय. आणि तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल, तुम्हाला माझा राग येत असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळून हा घाणेरडा नाला सुद्धा जातोय. हा चला ठीक आहे, इथं यांनी व्यवस्थित बनवलेला आहे, याला झाकण्याचं काम केलं पाहिजे. इथं पूर्ण कचरा वगैरे पडलेला आहे. समोर जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ सुद्धा एक घाणेरडा नाला वाहतो. दिसतोय का तुम्हाला? का जवळ जाऊन दाखवू? हे सर्व काम आपल्या समाजामधील जे समाजाचं जे नेतृत्व करतात, जे स्वतःला स्वयंघोषित पुढारी बनलेले आहेत, आपण ज्यांना मतदान देतो त्यांना इथं आणायला पाहिजे. त्यांना हे सर्व दर्शवायला पाहिजे की आज ज्या व्यक्तीने तुम्हाला अधिकार दिले, ज्या व्यक्तीने तुम्हाला अधिकार मिळवून दिले, त्या व्यक्तीची स्मारकाची व त्या परिसराची आज काय स्थिती आहे हे आपल्याला आज बघायला मिळतंय. अक्षरशः लाज वाटते मला या स्थळी येऊन. बघू शकता इथं पार नाले उघडे पाडलेत त्यांनी. तर भावांनो, अशा प्रकारे हे लोकेशन आहे, ही जागा आहे महाडमधील क्रांतीभूमी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृती दहन केली होती. बघू शकता हीच ती जागा आहे. तर भावांनो, या संपूर्ण विषयावरती तुमचं व्यक्तिमत्व मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करणं मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत नवीन मुद्द्यावरती. तोपर्यंत सर्वांना माझा जय भीम आणि जय संविधान.